हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे कार्तिकी एकादशी आणि तुम्हा सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज पंढरपूरची सुद्धा यात्रा आहे आणि आमच्या गावची सुद्धा यात्रा असते. आजपासून 5 दिवस आमच्या गावची यात्रा असते मंकळेश्वराची. तर खूप मोठं देवस्थान आहे. सगळ्या आजूबाजूची लोक आहेत ना ती यात्रेसाठी येतात आणि आज एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक यात्रा असते मोठी. तर इकडे बघू शकताय त्यानिमित्त गॅसची छान अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि आज एकादशी आहे त्या स्वयंपाक वगैरे जास्त नव्हता कारण एकादशी सगळ्याची असल्यामुळे. तर आणि बघा मी एका गॅसच्या एक साईडला कोपऱ्यामध्ये दिवा लावत असते. एकादशीला, पौर्णिमेला, अमावस्येला किंवा कुठला सणवार असेल तर असा दिवा लावायचा. तो दिवा कशासाठी लावायचा ते सुद्धा सांगते. तर हा दिवा लावायचा असतो आपल्या वास्तुपुरुषासाठी, कारण आपली वास्तुक्षमते ज्यावेळेस आपल्या घरामध्ये होते ना त्यावेळेस त्या दिशेला वास्तुपुरुष पुरलेला असतो खाली. तर ब्राह्मण काकांनी सांगितलेलं की ज्या वेळेस सणवार असेल, अमावस्या पौर्णिमा असेल तर असा एक दिवा लावायचा. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, त्यानंतर एखादं फूल व्हायचं. आणि सणवार असेल ना तर त्या दिवशी जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना तसं त्या वास्तुपुरुषाला सुद्धा नैवेद्य दाखवायचा असं सांगितलेलं होतं. तेव्हापासून असं आपलं अमावस्या पौर्णिमा एकादशी असेल तर असा एक छोटासा दिवा धूप लावत असते, फूल वाहत असते आणि नमस्कार करत असते. तर हे आपल्या घरासाठी किंवा आपल्या सगळ्यासाठी चांगलं असतं. घरातल्या प्रत्येकाला चांगलं आयुष्य, दीर्घ आयुष्य लाभावं, घरामध्ये शांतता राहावी यासाठी आपण हे केक करायचं असतं. कसं असतं बघा, आपल्या वास्तूमध्ये नेहमी आपण चांगलं वाईट बोलतो, वाईट पण बोलतो, कधी चांगलं पण बोलतो. त्यामुळे ना नेहमी चांगलंच बोलावं वास्तूमध्ये. आपल्या घरामध्ये निगेटिव्ह अजिबात बोलायचं नाही, निगेटिव्ह विचार करायचा नाही. कारण वास्तुपुरुष हा नेहमी तथास्तु म्हणत असतो प्रत्येक गोष्टीला. मग आपण चांगलं बोलायचं का वाईट बोलायचं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे नेहमी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह विचार करायचा. आता बरेच जण म्हणतात बघा आमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटी असं तसं. तर काय होतं बघा, आपण जर घरामध्ये निगेटिव्ह विचार केला, निगेटिव्हिटीच आहे असं म्हटलं ना तर ती राहणारच आपल्या घरामध्ये. जर आपण पॉझिटिव्ह विचार केला, माझ्या घरामध्ये किती प्रसन्न वाटते, किती छान वाटते, असं जर विचार केला ना तर आपल्याला तसं वाटणार नाही. तर हे आपल्या हातात असतं. आणि अशा पद्धतीने वास्तुपुरुषाच्या नावाने एक दिवा लावत जावा, घरामध्ये निगेटिव्हिटी कधी जाणवणार नाही. तर आजपासून यात्रा चालू होणार आहे. परत दरवाजा वगैरे छान पुसून घेतला, दरवाजावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि छान अशी सुंदर एकादशीची पूजा केली. आज रांगोळी अगदी साधी सिंपल काढली. भगवान श्रीकृष्णाला, पांडुरंगाला, विठ्ठल रुक्माईला आपलं तुळशीपत्र वाहून घेतलं. छान अशा तुळशीच्या मंजिरी छान असं वाहून घेतलं आणि सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे. तर आणखीन एक व्हिडिओ संध्याकाळी येईल, उंबऱ्याला लेपन वगैरे सगळं केलेलं आहे. तर तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट